साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 107वी जयंती साजरी मोठमोठ्या उत्साहाने संपन्न झालेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित चळवळीतून एक संघटना तयार केली आणि माझी मैना गावाकडे राहिली असे एक लिखाण सादर केलं. त्यामध्ये फकीरा, त्यानंतर बरेचशा अशा कादंबऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या आणि या समाजाला असं एक चांगलं मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेरणास्थान घेऊन अण्णाभाऊ साठेंनी विविध अशी मुंबई या ठिकाणी समाजाला एकोपा करण्याचं काम केलं आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं गौतमराव खरात असतील, घोडेगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच लखनशेठ घोडेकर, त्याचप्रमाणे आमचे घोडेगाव ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांचनताई काळोखे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक अर्जुन पाटील काळे असे बहुसंख्येनं, त्याचप्रमाणे मंगेश काळोखे, रमेश काळोखे, राजाभाऊ काळोखे, गणेश घोडेकर, पत्रकार मोहसिन काठेवाडी, त्याचप्रमाणे पत्रकार आमचे वाघमारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे आणि मोठ्या थाटामाटात जयंती साजरी झाली त्याबद्दल मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, त्याचप्रमाणे शाहू महाराज यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला पाठवून दिलं लगेच ते व्हिडिओ ते लागले कांचनला पाठव, कांचन त्यांना त्यांचं